आता आम्ही फोटो जागेच्या शोधेत आल्यावर एकदम बेअर ग्रिलचे आम्ही बेअर ग्रिल. नमस्कार, मी आर्यन तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन सुरू झालेल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो कोंडेश्वरला. कोंडेश्वरला जाऊन मजा मस्ती करणार आहे. सकाळचे वाजले 7 वाजता मी निघालो आहे. मित्राला घ्यायचं आहे, मित्राला घेऊन मग दुसऱ्या मित्राकडे जायचं आहे. तर असं आणि तुम्ही बघू शकता पण झोप तर काही पूर्ण झालेली नाही. चला आता बाहेर जाऊ जरा. हे सगळे आता निघालो, सगळ्यांना घेतलं आहे एक एक करून सगळे येतील. इकडनं आम्ही निघू पुढे जायला मित्राच्या जागेवर. तर अशी जागा आहे, त्या गाडी लावू आणि गाडी लावून आम्ही निघू इकडनं. चला हा ना, इथे एवढं मंदिरच. गॉगल जाम छोटा आहे, कसं वाटतंय? आता आलोय आम्ही कोंडेश्वरला. मी पण आहे सोबत. मी पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. बाप्पाचं नाही, सॉरी, शिव मंदिर शिवजीचं. रे बाई, एवढं चांगलं बोलता ना, बोलू बोले. चालू आम्ही आणि उडी नको मारू रे. बघ बोल ना. आम्ही मंदिरात आलो आता कोंडेश्वरला. आम्हाला पहिलं वाटलं की बॅरिकेडिंग वगैरे असेल, कारण काल सगळीकडे पाणी भरलेलं. मला दाखवलं आतमध्ये, थोडी दाखवला असेल नसेल काय माहित नाही, पण मी दाखवतो. मंदिर एकदम भारी आहे. ऐतिहासिक आहे, दगडांच्या आत. कधी बाप्पा इथे गणपतीची मूर्ती आहे, एक देवीची मूर्ती आहे, इथे शिव आपलं पिंडी आहे आणि मंदिर असं गुफेत आहे. त्यामुळे आम्हाला पण असं वाकून दर्शन करायला लागते सगळीकडे. आम्ही तेच करतो. हर हर महादेव. आम्ही आलो बाहेर. मंदिरात कोण नाही सध्या, म्हणजे सगळीकडे कसं पाणी भरलंय, त्यामुळे आज मंदिराच्या जवळ कोण आलं नाही. आम्ही पण आलो इथे कोंडेश्वरला आलोय. पहिला दुसरीकडे जाणार होतो. मम्मी ब्लॉग बघते, पाण्यात गेलो नाही. पाण्याची जाम लांब आहे, पाण्याच्या खूप लांब आहे, 4 हात लांब आहे. 4 हात लांब आहे. आम्ही 2 मंदिर तिथे आहेत, इकडनं पाय पडून घेतो तिकडचा. लांबून नमस्कार. हा, एक मंदिर तिथे आणि एक तिथे. आणि ह्याचा फ्लो तर बघा भाई. नाही रे, नाही जाऊन नाही रे, त्याला बंद केले त्यांनी. नाही बंद केलंय, बघ दरवाजा बंद आहे, बघ गेट बंद आहे. हा, तंग आहे व्हिडिओ काढण्यात. हे तुम्हाला परत दाखवतो. मंदिर खाली एकदम असं. आणि इथे एक हे आहे, ते मंदिराचं दर्शन आहे. अजूनही काही मूर्ती आहेत. फ्लॅश मार. ए बाप्पा, महाकाल, गुरुदेव दत्त, हनुमानजी, नंदीजी, विठ्ठल रखमाई, गणपती बाप्पा, साईबाबांचे पण येते. आणि हे वाटत सेवेकरी होते इकडचे, सेवेकरीच असतील ते. ओके, सगळ्या मंदिराचा परिसर आहे हा. पाया पडून आले बाहेर. नदी आहे इकडे. आणि हा बोला शंकर भगवान की जय. कोण नाही ते, आम्ही झालेलो. आता दर्शन घेऊन चाललोय दुसरीकडे बाहेर. बाहेर एवढं बाहेर लोकेशन चांगले बोल, फोटो बिटो काढू, मग घरी जाऊ. लोकेशन एक नंबर आहे. आधी रडत होतो आम्ही यायला इकडे. कोण रडत होता?
हे झालं मी मलंगड बोलत पण नव्हतो. आपल्या दोघांचं होतं. हा मी तर बोललेलो कोंडेश्वरलाच जाऊ. दुसरं बाबा कुठे गेला सर? एकदम शांतता आहे, शांतता. मला तर वाटतं इथे पाऊस पडला म्हणून कोण आला नाही. हो पावसामुळे लोक घाबरतात आता 2 दिवस कुठे. हा. आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवस कुठे बाहेर पडू नका. आणि आज अतिवृष्टी पण सांगितली. हा तरी आम्ही निघालोय. अतिवृष्टी आमच्यासाठी. ट्रेन खूप लेट होत्या तरी आम्ही आलो, पटरीवरनं चालत आलो. हो ते रिक्षा भेटत नाही. आता एक सांगतो तुम्हाला, बदलापूर स्टेशनवर प्रायव्हेट रिक्षा करावी लागते. आम्ही डायरेक्ट रिक्षा केली 5 जण. त्याला बोललो 5 जण भर एका रिक्षात. 1 2 किती पहिले 2 बघत होतो. तू तर आम्ही रिक्षा चालवतो पण आम्हाला जाऊ दे. मला जाऊ दे. आम्हाला तुम्हाला बोलायला समजेल. इंस्टाग्रामला फॉलो केला असेल तर तुम्हाला समजेल कसे आलो कसं नाही. पाणी बघून उतरावं असं वाटतं. तुम्हाला सिनेरी दाखवतो कुठे जा. सिनेरी तर बघ. सिनेरी आहे बघ. हे 2 पोळे बाजूला सिनेरी तर बघ बाबा. आणि धबधबे इथे. ते बाहेर जवळ दुकान आहेत, दुकान आहे, इथे नदी आहे आणि त्याचबरोबर इथे मंदिर आहे. मंदिर आहे आणि अशी काय नदी आहे इथे. आम्ही फोटोशूटला थांबलो इथे. फोटोशूटला एक नंबर धुकं आले. एक नंबर मागे असं एकदम एक नंबर वाटतंय रे. आम्ही आज आलेलो आहे त्याच्यात ना. ट्रेनने आलोय. ट्रेनचा प्रवास खूप गर्दी होतो. ट्रेन आमची ट्रेन. इंजिन घेऊन आलोय. कोण आहे तुझा मोबाईल? माझ्याकडे नाही. माझे 20% चार्जिंग आहे मोबाईल. मोबाईलचे 20% चार्जिंग आहे. बाकी कोण काढ. तिकडे वरती जाऊन उचलला चालत आहे. काय जागेच्या शोधेत आलोय वर. एकदम बेअर ग्रिल्स आम्ही. बेअर ग्रिल्स को दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है. हा फाटी जाम. आम्ही चढतोय बघा. आम्ही आलो. आम्ही फोटो काढायला थांबलेलो आता इथे. लोकेशन तुझ्या आईला चिखल उडाला अंगावर. हे काय मी काहीच नाही बघितलं. तर गाईज आता आम्ही फोटो काढले कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? आणि आता आम्ही चाललो काय माहिती कुठे कुठे चाललो. हे सांगणार आहे आता नाही. मला पण नाही माहिती. त्यालाच माहिती कुठे जायचं.